विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओचा टॉपिक आहे युजेस ऑफ डायमेन्शनल एनालिसिस, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत नंबर 1 टू ऑब्टेन फिजिकल फॉर्म्युला अँड नंबर 2 टू फाइंड कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन सिमिलर युनिट्स. तर पहिल्यांदा पाहूत आपण हाऊ टू ऑब्टेन फिजिकल फॉर्म्युला. यासाठी जर आपल्याला असं माहिती असेल की वन फिजिकल क्वांटिटी डिपेंड्स अपॉन अनदर one or two or more quantities, then the relation between them can be determined. जर एक फिजिकल क्वांटिटी दोन किंवा दुसऱ्या दोन पेक्षा जास्त क्वांटिटीवर डिपेंड करत असेल तर आपल्याला त्याचं रिलेशन किंवा फॉर्म्युला काढता येतो. आपण एक उदाहरण घेऊया. एक्झाम्पल नंबर 1, एनर्जी डिपेंड अपॉन मास अँड स्पीड ऑफ लाईट. जर एनर्जी मास आणि स्पीड ऑफ लाईट वर डिपेंड करत असेल तर ई, एम आणि सी यांच्यामध्ये कोणता फॉर्म्युला तयार होईल हे आपल्याला डायमेन्शन अनालिसिसच्या सहाय्याने काढता येते. तर असं गृहीत धरूया आपण ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम रेस टू एक्स सी रेस टू वाय, म्हणून ई इज इक्वल टू के टाइम्स एम रेस टू एक्स सी रेस टू वाय. के म्हणजे कॉन्स्टंट, ज्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतात, आणि हे डायमेन्शन लेस आहे म्हणजे ज्याला डायमेन्शन्स नाही आहे. आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू ह्या डायमेन्शन अनालिसिस वरून काढता येतात आणि के ची व्हॅल्यू आपण एक्सपेरिमेंट वरून काढू शकतो. तर दोन्ही साइडला डायमेन्शन्स लिहायचे इक्वेशनच्या. के डायमेन्शन लेस आहे म्हणून के लिहिण्याची आवश्यकता नाही. एम रेस टू एक्स आणि सी रेस टू वाय. प्रत्येक क्वांटिटीचे डायमेन्शन्स लिहूया. एनर्जीचे डायमेन्शन्स m1 l2 t to the power -2 इज इक्वल टू मासचे डायमेन्शन्स आहे m रेस टू 1 रेस टू x आणि c म्हणजे स्पीड ऑफ लाईट किंवा व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स आहेत l1 t रेस टू -1 रेस टू y. m रेस टू x, l रेस टू 1 रेस टू y म्हणजे l रेस टू y आणि t रेस टू -y. आता दोन्ही साइडचे डायमेन्शन्स कम्पेअर करूया. m रेस टू 1 आणि m रेस टू x म्हणून x इज इक्वल टू 1, l रेस टू 2 आणि l रेस टू y म्हणून y इज इक्वल टू 2. x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या त्या आपण या फॉर्म्युल्यामध्ये टाकायच्या आहेत. तर आपल्याला एनर्जीचा फॉर्म्युला मिळेल E इज इक्वल टू के टाइम्स m आणि y ची किंमत आहे 2 म्हणून c स्क्वेअर. आता के ची जी व्हॅल्यू आहे ती आपण एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने काढू शकतो आणि एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट के इज इक्वल टू 1 म्हणून ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर. आणि हा जो फॉर्म्युला आहे त्याला आपण आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशन असं म्हणतो. आपण आणखी एक उदाहरण घेऊया. एक्झाम्पल नंबर 2, W means work done by electric current in a wire depends upon potential difference at the end of the wire, then resistance of the wire and the time for which current flow. एखाद्या तारेमधून जर करंट प्रवाहित होत असेल तर इलेक्ट्रिक वर्क होते, जे इलेक्ट्रिक वर्क पोटेन्शियल डिफरन्स, रेजिस्टन्स आणि टाइमवर अवलंबून असते. तर याचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. आपण असं गृहीत धरूया की W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V रेस टू x, R रेस टू y आणि T रेस टू z, म्हणून W इज इक्वल टू K टाइम्स V रेस टू x, R रेस टू y and T रेस टू z. K हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे आणि हा डायमेन्शन लेस आहे, ज्याची व्हॅल्यू आपण एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने काढू शकतो. तर आपल्याला व्हॅल्यू काढायची x, y आणि z ची बाय युजिंग द डायमेन्शन अनालिसिस. तर दोन्ही साइडला इक्वेशनच्या डायमेन्शन्स घ्यायचे. के डायमेन्शन लेस आहे, लिहिण्याची आवश्यकता नाही. V रेस टू x, R रेस टू y आणि T रेस टू z. और W म्हणजे वर्कचे डायमेन्शन्स लिहायचे आहेत आपल्याला m1 l2 t रेस टू -2. V आणि R म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आणि रेजिस्टन्स याचे डायमेन्शन्स हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर पोटेन्शियल डिफरन्सचे डायमेन्शन्स आहे m1 l2 t टू द पॉवर -3 आणि I टू द पॉवर -1.
आय म्हणजे करंट. आर रेजिस्टन्सचे डायमेन्शन्स मागच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. M1 L2 T to the power -3 I to the power -2 आणि टाइमचे डायमेन्शन्स T. आता V रेस टू X म्हणून याला रेस टू X घ्यायचं, R रेस टू Y म्हणून याला रेस टू Y आणि T रेस टू Z. याला सॉल्व्ह करूयात आपण. M रेस टू 1 रेस टू X म्हणजे M रेस टू X, L रेस टू 2 रेस टू X म्हणजे L रेस टू 2X, T रेस टू -3X, I रेस टू -X. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये M रेस टू Y, L रेस टू 2Y, T रेस टू -3Y, I रेस टू -2Y आणि लास्ट ब्रॅकेटमध्ये T रेस टू Z. M रेस टू X आणि M रेस टू Y म्हणून M रेस टू X प्लस Y, L रेस टू 2X आणि L रेस टू 2Y म्हणून L रेस टू 2X प्लस 2Y आणि T रेस टू -3X, T रेस टू -3Y आणि T रेस टू Z म्हणून T रेस टू -3X -3Y प्लस Z आणि I रेस टू -X -2Y. आता आपण कम्पेअर करूया राईट साइड आणि लेफ्ट साइडचे डायमेन्शन्स. तर लेफ्ट साइडला आहे M रेस टू 1, L रेस टू 2, T रेस टू -2. लेफ्ट साइडला I नाही आहे म्हणजे I रेस टू 0. आता कम्पेअर करूया डायमेन्शन्स. M रेस टू X प्लस Y आणि M रेस टू 1 म्हणून X प्लस Y इज इक्वल टू 1. L रेस टू 2 आणि L रेस टू 2X प्लस 2Y म्हणून 2X प्लस 2Y इज इक्वल टू 2 म्हणजेच X प्लस Y इज इक्वल टू 1. आता टाइमचे डायमेन्शन्स आपण कम्पेअर करूया. तर -3X -3Y प्लस Z, -3X -3Y प्लस Z इज इक्वल टू T चे डायमेन्शन्स लेफ्ट साइडला आहेत -2. तर -3 मायनसनं जर मल्टिप्लाय केलं तर 3X प्लस 3Y मायनस Z इज इक्वल टू 2 येईल. म्हणून 3X प्लस 3Y मायनस Z इज इक्वल टू 2. 3 न डिवाइड केलं तर X प्लस Y मायनस Z/3 इज इक्वल टू 2/3. पण X प्लस Y इज इक्वल टू 1 आहे. म्हणून X प्लस Y ची व्हॅल्यू जर आपण यामध्ये ठेवली तर 1 मायनस Z/3 इज इक्वल टू 2/3 किंवा मायनस Z/3 इज इक्वल टू 2/3 मायनस 1 किंवा मायनस Z/3 इज इक्वल टू मायनस 1/3. 3 कॅन्सल्स आणि मायनस प्लस होईल म्हणून Z इज इक्वल टू 1. तर आपल्याला एक क्वांटिटी मिळाली Z. आपल्याला आणखी काढायचं आहे X आणि Y च्या व्हॅल्यूज. तर Z इज इक्वल टू 1 मिळालं. आता आपल्याला शेवटची क्वांटिटी आपण कम्पेअर करायची राहिली I/0 आणि I/-X -2Y. तर -X -2Y इज इक्वल टू 0. मायनसनं मल्टिप्लाय केलं तर X प्लस 2Y इज इक्वल टू 0. पण आपल्याला आधी माहिती आहे X प्लस Y इज इक्वल टू 1 म्हणून X प्लस Y इज इक्वल टू 1. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर -X -Y -1 X कॅन्सल होईल. 2Y -1 म्हणजे Y इज इक्वल टू -1. तर आपल्याला मिळाली Y ची व्हॅल्यू. Y ची व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन मध्ये टाकली X प्लस Y इज इक्वल टू 1. Y ची व्हॅल्यू टाकली आपण X मायनस Y इज इक्वल टू 1. X मायनस 1 इज इक्वल टू 1 म्हणून X इज इक्वल टू 1 प्लस 1 X इज इक्वल टू 2. तर X, Y आणि Z या सर्वांच्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत. तर ह्या व्हॅल्यू आपल्याला टाकायच्या आहेत या इक्वेशन मध्ये. म्हणजे आपल्याला वरचं इक्वेशन मिळेल W इज इक्वल टू K टाइम्स V रेस टू X आणि X इज इक्वल टू आलेलं आहे 2 म्हणून V स्क्वेअर. आणि तर
r⁻y म्हणून r⁻−1 आणि t⁻z झेडची व्हॅल्यू 1 आहे म्हणून t⁻1. किंवा याला आपल्याला असं लिहिता येईल w k टाइम्स v²t आणि r⁻−1 म्हणजे 1/r. तर k ची व्हॅल्यू जी आहे ती आपण एक्सपेरिमेंट वरून काढतो. या इक्वेशन मध्ये k 1. मित्रांनो, k 1 हे प्रत्येक वेळी येणार असं नाही आहे. k ची व्हॅल्यू वेगवेगळी येऊ शकते जी एक्सपेरिमेंट वरून आपल्याला काढावी लागते. म्हणून w k ची व्हॅल्यू 1 जर ठेवली तर v²t/r. दिस इज द फॉर्म्युला फॉर वर्क डन बाय करंट इन द वायर. आता आपण एक यूज शिकलो टू ऑब्टेन द फिजिकल फॉर्म्युला. सेकंड यूज आपण शिकूया टू फाइंड द कन्व्हर्शन फॅक्टर बिटवीन सिमिलर युनिट. जसं एखादी फिजिकल क्वांटिटी असेल तर वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये त्याचे जे युनिट्स आहेत ते वेगवेगळे असतात आणि त्यांच्यामध्ये संबंध काय आहे हे आपल्याला डायमेन्शनल अनालिसिस वरून काढता येते. जसं 1 किलोग्राम इज इक्वल टू 1000 ग्राम हे आपल्याला माहिती आहे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1000 ला आपण असं लिहू शकतो 10⁻³ ग्राम आणि 100 ला 10⁻² सेंटीमीटर. आणि यावरून आपल्याला दुसरे जे युनिट्स आहेत जसं वर्क या क्वांटिटीचं SI युनिट आहे जूल आणि CGS युनिट आहे अर्ग. तर जूल आणि अर्ग यांच्यामधला संबंध हा आपल्याला डायमेन्शन अनालिसिसच्या सहाय्याने काढता येतो. जसं असं गृहीत धरा की समजा SI युनिट ऑफ वर्क इज इक्वल टू x टाइम्स CGS युनिट ऑफ वर्क. म्हणजेच 1 जूल इज इक्वल टू x अर्ग. तर x ची व्हॅल्यू काढायची. x इज इक्वल टू 1 जूल अपॉन 1 अर्ग. आता डायमेन्शन्सच्या स्वरूपामध्ये लिहायचं. तर जूल हे SI युनिट आहे आणि जे वर्कचं युनिट आहे म्हणून वर्कचे डायमेन्शन्स लिहायचे m1 l2 t⁻². पण हे SI सिस्टीम मध्ये आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा वर्क आहे. याचे डायमेन्शन सेम आहेत परंतु जे CGS सिस्टीम मध्ये आहे म्हणून ते कॅन्सल होणार नाही. आता m म्हणजे मास आणि SI सिस्टीम मध्ये मासचे युनिट आहे किलोग्राम. l म्हणजे लेंथ. SI सिस्टीम मध्ये लेंथचे युनिट आहे मीटर, मीटर स्क्वेअर आणि टाइमचे युनिट आहे सेकंद म्हणून सेकंड⁻². आणि डिनॉमिनेटर मध्ये m म्हणजे मास, मासचे युनिट आहे ग्राम. CGS सिस्टीम मध्ये लेंथचे युनिट आहे सेंटीमीटर आणि सेंटीमीटरचं स्क्वेअर आणि टाइमचं सेकंद, सेकंड⁻² कॅन्सल होईल. आता आपल्याला माहिती आहे की 1 किलोग्राम इज इक्वल टू 10⁻³ ग्राम मल्टीप्लाइड बाय 1 मीटर स्क्वेअर. तर 1 मीटर म्हणजे 10⁻² म्हणून 1 मीटर स्क्वेअर म्हणून 10⁻² चा स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर. 10⁻⁴ सेंटीमीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 ग्राम इंटू 1 सेंटीमीटर स्क्वेअर. ग्राम कॅन्सल, सेंटीमीटर स्क्वेअर कॅन्सल. 10⁻³ इंटू 10⁻⁴ म्हणजे 10⁻⁷ म्हणून x इज इक्वल टू 10⁻⁷. तर x इज इक्वल टू 10⁻⁷ म्हणून 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग. आपण आणखी एक उदाहरण घेऊया. आपल्याला माहिती आहे की फोर्सचं युनिट जे आहे ते आहे न्यूटन. SI सिस्टीम मध्ये फोर्सचं युनिट आहे न्यूटन. CGS सिस्टीम मध्ये आहे डाईन आणि FPS सिस्टीम मध्ये काय आहे. तर SI सिस्टीम मध्ये न्यूटन हे आपण दिलेलं नाव दिलेलं युनिट आहे परंतु फंडामेंटल युनिटच्या स्वरूपामध्ये हे जे युनिट आहे ते आहे किलोग्राम मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि CGS सिस्टीम मध्ये आहे
ग्राम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. तर FPS सिस्टीम मध्ये काय येईल, तर FPS मध्ये मास, किलोग्राम हे मास आहे, मासचे युनिट या ठिकाणी येते पाऊंड, आणि लेंथचे युनिट या ठिकाणी येते फूट, आणि टाइमचे सेकंद. म्हणून FPS सिस्टीम मध्ये फोर्सचे युनिट आहे पाऊंड फूट पर सेकंड स्क्वेअर. तर आपल्याला काढायचं आहे न्यूटन आणि पाऊंड फूट पर सेकंड स्क्वेअर किंवा SI युनिट आणि FPS युनिट ऑफ फोर्स यांच्यामधलं रिलेशन काढायचंय किंवा कन्व्हर्शन फॅक्टर काढायचं आहे. तर या ठिकाणी आपण असं गृहीत धरूया की 1 न्यूटन फोर्स इज इक्वल टू x टाइम्स पाऊंड फूट सेकंड स्क्वेअर फोर्स. म्हणून x इज इक्वल टू 1 न्यूटन फोर्स डिवायडेड बाय 1 पाऊंड फूट पर सेकंड स्क्वेअर फोर्स. तर डायमेन्शनच्या स्वरूपामध्ये फोर्स लिहायचा आहे m1 L1 T⁻² इन SI सिस्टीम डिवायडेड बाय m1 L1 T⁻² इन FPS सिस्टीम. तर SI सिस्टीम मध्ये मास आहे किलोग्राम, म्हणून ते 1 किलोग्राम मल्टीप्लाइड बाय लेंथ आहे मीटर, म्हणून 1 मीटर, आणि टाइम आहे सेकंद, म्हणून सेकंद⁻², डिवायडेड बाय. आता FPS सिस्टीम मध्ये मास जे आहे ते आहे पाऊंड, लेंथ आहे फूट, आणि टाइम आहे सेकंद⁻². कॅन्सल होईल. तर आपल्याला कन्वर्ट करायचं किलोग्रामचं पाऊंड मध्ये आणि मीटरचं फूट मध्ये. तर 1 किलोग्राम इज इक्वल टू 2.2 पाऊंड, आणि 1 फीट किंवा 1 फूट इज इक्वल टू 3.28 मीटर. सॉरी 1 मीटर इज इक्वल टू 3.28 फीट. तर ह्या व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी टाकल्या तर 1 किलोग्राम इज इक्वल टू 2.2 पाऊंड, आणि मीटरला जर कन्वर्ट केलं फूट मध्ये 3.28 फूट, डिवायडेड बाय 1 पाऊंड 8 to 1 फीट, पाऊंड फीट कॅन्सल, आणि 2.2 into 3.2 आणि 3.28 2.2 into 3.28 याचा मल्टिप्लिकेशन येते 7.216. म्हणून 1 न्यूटन फोर्स इज इक्वल टू 7.216 pound foot per second square force. So this is the relation between SI unit and FPS unit of force. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही फिजिकल क्वांटिटीच्या दोन वेगवेगळ्या सिस्टीम मधल्या युनिट्स मध्ये कन्व्हर्शन फॅक्टर किंवा मल्टिप्लिकेशन फॅक्टर काय आहे ते डायमेन्शन अनालिसिसच्या सहाय्याने काढू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कमेंट्स मध्ये कमेंट टाकायला विसरू नका.